आज आपण घरगुती तेल बनवणार आहोत केसांना लावण्यासाठी आयुर्वेदिक. त्यासाठी लागणारे साहित्य: मेहंदी, जास्वंदाची पूड, वडाच्या पारंब्या, कडुलिंबाचे पानं, बीट, मेथ्या, कढीपत्ता आणि पावभर आवळ्याचा रस. हे 1 लिटरचे प्रमाण आहे, 1 लिटर तेलाचे. आणि नंतर वडाच्या पारंब्या, कडुलिंबाचे पानं आणि कढीपत्ता हे एकत्र कुटून घ्यायचं आणि मग तेल तापवायला ठेवायचं. आता आपण तेल तापवायला ठेवले आहे. आता त्यात एक एक साहित्य टाकणे. आधी वडाच्या पारंब्या, त्यानंतर कडुलिंबाचे पानं, कढीपत्ता, बीट, मेहंदी, जास्वंदाची पूड, मेथी दाणे, आणि हे आपण जे कुटलं होतं ना, कढीपत्त्याचे पानं, कडुलिंबाचे पानं आणि वड्याच्या पारंब्या, ते पण त्यात सर्व साहित्य टाकून देणे. व सर्वात शेवटी आवळ्याचा रस टाकायचा. हळूहळू टाकायचा, नाही तर ते तडतडतं ना. जोपर्यंत तडतड बंद होत नाही तोपर्यंत ते गॅस थोडासा चालूच ठेवायचा आणि मग नंतर बंद करून द्यायचा. आणि गार झालं की आपल्या कॉटनच्या कापडाने गाळायचं आणि बाटलीत भरून ठेवायचं. आणि भरताना त्याच्यात नंतर थोडा कापूर टाकला तरी चालेल. आता आवळ्याचा रस टाकते आणि नंतर आपण जेव्हा बाटलीत भरू तेव्हा कापूर टाकायचा. आपले तेल झाले आहे तयार. आता हे असे कॉटनच्या कापडामध्ये पूर्ण असे गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर त्यात कापूर टाकायचा आणि कापूर टाकून मग ते एका बाटलीत भरून द्यायचं. फक्त पूर्ण गार झाल्याशिवाय भरायचं नाही. आणि तुम्ही वापरून बघा, करा आणि वापरा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. केस गळणे बंद होतील आणि कोंडाही कमी होईल केसातला. नियमित वापरा फक्त बस. हा कापूर टाकला, आपोआप विरघळून जातो तो.